आणि आपल्या नियामक मंडळाची बैठक आहे की नियमितपणे महामंडळाच्या अंतर्गत सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या कामांचा आणि भविष्यातील योजनेचा आढावा आपण घेतोय. बऱ्याच वर्षानंतर खरं या नियामक मंडळाच्या बैठका आता त्यांच्या मुख्यालयात होत आहेत. त्यामुळे सविस्तर आढावा आपण करणार. दुसरं म्हणजे भूषण गवई निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची सुद्धा बऱ्याच प्रमाणात चर्चा झाली. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला मनस्वी अतिशय आनंद आहे आणि मी आपले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी माननीय भूषण गवई साहेबांची जी निवड झाली त्यांचं मी मनापासून अभिनंदनच करतो. अतिशय अपराईट आणि निर्भीडपणे काम करण्याची त्यांची ख्याती आहे. आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलं आणि त्यांनी आपली स्वतःची वेगळी छाप या ठिकाणी मिटवली. मग मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून. त्यांनी पद घेतल्याबरोबर एक महत्वाची भूमिका घेतली ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाला त्यांनी आदेश दिले की आणखी खंडपीठ स्थापन करा आणि मराठा आरक्षणासंदर्भात जी आव्हान देणारी याचिका पेंडिंग आहे, सीबीसी आरक्षणाची सरकारने दिलं होतं त्याला आव्हान देणारी याचिका पेंडिंग आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश होत नाहीत. मेडिकलच्या 10% जागा आहेत त्याचे प्रवेश होत नाही. त्या संदर्भात लवकर निर्णय घ्यावा असे सुद्धा त्यांनी आदेश दिले. त्यांच्या निर्णयाचा मी स्वागतच करतो. शेवटी न्यायपालिकेकडून लोकांना अपेक्षा आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे पूर्वी मुख्यमंत्री होते आणि आता मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी जी भूमिका मांडली आणि त्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका सुद्धा अतिशय सकारात्मक आहे. मला वाटतं माननीय सरन्यायाधीशांनी दिलेल्या जे सूचना आहेत निश्चितच त्यामुळे या सगळ्या कामाला गती. राष्ट्रवादीची पुन्हा एकदा एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे. तुम्ही कसं बघता येतात आणि अजित पवार तुमच्यासोबत आहे? राष्ट्रवादी एकत्र मी मागे एक सांगितलं होतं की राष्ट्रवादी एकत्र येणं नाही येणं तो त्यांचा दोन्ही पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. शेवटी दोन्ही नेत्यांनी तो ठरवायचा. त्यामुळे कोणी एकत्र येण्यानं शेवटी जी काही राजकीय सध्याच्या प्रक्रियेमध्ये जी वाटचाल सुरू आहे त्याच्यावर काय परिणाम होईल असं काही पण शरद पवार सोबत नाही. तो काही तो अधिक त्याच्या संदर्भात माझा नाहीये. त्यांनी येणारं बळ मिळेल नाही मिळेल. शेवटी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपघाताने मिळालेलं यश होतं त्यांना. त्यातून महाराष्ट्रात एक मोठी लाट तयार होईल आणि त्यांनी सगळे राजकीय आराखडे त्याच्यात तयार केले. मला वाटतं महायुतीला जे नंतर विधानसभेत मिळालं जे यश आहे मला वाटतं त्याच्यामध्ये झालेला त्यांचा जो सपाटून पराभव आहे महाविकास आणि त्यांचा सुद्धा मला वाटतं परिस्थितीनंच त्यांना आता हा निर्णय घ्यायला क्रमप्राप्त ठरेल. त्यामुळे त्यांचं येण्याने महायुतीला काही फार फरक पडेल असं काही नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. शरद पवारांनी तुमचं वय काही लपून दिलेलं नाही. भाजपमध्ये आहात ते जर भाजपसोबत भाजप बळकटच नाही. कसं की त्यांच्या बाबतीमध्ये तर मी म्हटलं ना लोकसभेमध्ये त्यांना मिळालं जे अपघाताने यश होतं ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची ज्या पद्धतीने पिछाड झाली जो काही दारुण पराभव झाला त्यामुळे त्यांच्या येण्याने काही पक्षावर काही परिणाम होईल असं अजिबात नाही. आता हे एक विनाकाराचं एक वलय निर्माण केलं जातं की त्यांच्यामुळे बळकटी मिळेल. मला वाटतं आता पक्ष उत्तम आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अमित भाईंच्या मार्गदर्शनानं आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे काम करतोय. सरकार काम करतोय. पक्ष मजबूत होतोय. मग वाटत नाही की आता त्यांनी पक्ष फोडण्याचं काम केलं त्यांनी येऊन पक्षाला बळकटी मिळेल असं पाहिजे मला वाटत. तुमच्यासाठीचा म्हणजे अडचणीचा भाग असा की नगर लोकसभेची जागा तिकडे आणि सुजय विखेंचा पराभव. शरद पवार सोबत आले तर मग कदाचित रनिंग जागा पुढच्या वेळेला काही तो हायपो मला वाटतं एक असा हायपोथेटिकल प्रश्न आहे. त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं ना की शेवटी पक्ष जो निर्णय घेतो पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतो तो आपण निर्णय मान्य करायचा असतो. तुमचा विरोध नसेल शरद पवारांसोबत नाही. माझा प्रश्न आहे विरोध आणि पाठिंब्याचा. शेवटी हा निर्णय पक्ष सृष्टी करत असतात पण आपण जे मगाशी म्हटलं त्यामुळे त्यांना व्यक्तिगत येण्यानं
पक्षाला फार मोठा फायदा होईल असं मला अजिबात वाटत नाही. आणखी एक चर्चा सुरू आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येत. आता असंही करते की जर राज ठाकरे सोबत येत असेल तर 100 जागा शिंदे द्यायला तयार आहे. आणखी एक नवीन महानगरपालिकेची आता ही चर्चा चालूच आहे. दोन्ही ठाकरे एकत्र येतील. आता ती चर्चा मागे पडली. आता शिंदे साहेबांनी राज ठाकरे एकत्र येतील. ती आता चर्चा सुरू आहे. आता 2 पवार एकत्र येतील. आता मला वाटतं सध्या एकत्रीकरणाची मोहीम सुरू आहे राज्यामध्ये दिसते मला. स्थानिक संस्थांच्या निवडणुका कशा काय केल्या न्यायालयानं विचारपत्रात सांगितले की 2022 साली स्थिती त्याप्रमाणे निवडणुका घ्या. त्यामुळे आता वॉर्डांची फेरघोषणा करण्यास सुरुवात झालेली आहे आणि 40 दिवसांची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर पुढील नाही, मान्य सर्वोच्च न्यायालयाने आता जो निर्णय दिलेला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला आता सरकारला पूर्ण मुभा मिळालेली आहे आणि आता जुन्याच आरक्षणाप्रमाणे ते निवडणूक होणार आहे 22च्या. त्यामुळे काही त्याची पुनर्रचना करणं वगैरे काही फार त्यामुळे अशी काही अडचणीचा मुद्दा असं मला अजिबात वाटत नाही. एससीबीसीवरून पुन्हा एकदा प्रश्न विचारतो की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे आरक्षण लवकरात लवकर लागू करण्यासाठी प्रयत्न करा. अथवा दुसऱ्या बाजूला जरंगे पाटील आहेत ते म्हणतात की हे आरक्षण आम्हाला नकोय, आम्हाला ओबीसीतूनच हवं, ही त्यांची भूमिका घेतली. त्यामुळे ते हे आरक्षण स्वीकारत नाहीत आणि सरकार मात्र ते आरक्षण देते. त्यामुळे हे आंदोलनाचा जो किडा आहे तो तसाच अशा की जरंगे पाटलांची एक भूमिका राहिली आहे. न्यायपालिकेची एक वेगळी भूमिका राहिली आहे. सरकार हे सगळ्याचा समन्वय करत ईसीबीसीचा प्रश्न होता किंवा इकॉनॉमिकली जो काही विकर सेक्शन आहे ईडब्ल्यूएसचा जो होता या सगळ्या कुठेतरी त्यात बॅलन्स करत मूळ आपल्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे प्रत्येकाची भूमिका आहे. त्याला अनुसरूनच पाऊल उचलली जात आहे. मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने आता ज्या आदेश दिलेले आहेत ज्या सूचना केल्या मान्य चीफ जस्टिसने तर त्याच्या अनुसरून मला वाटतं मार्ग निघेल आणि चुकी ही लढाई न्यायालयातच आता आपण केलेली आहे. तो न्यायालय जो निर्णय देतो सगळ्यांनी मान्य करायचा. मात्र 29 ऑगस्टला पुन्हा एकदा मुंबईमध्ये येणार आणि मुंबई जाम करणार वगैरे अशी घोषणा केली. या संदर्भात तुम्ही त्यांना भेटणार आहात का? तुमची त्यांच्या संदर्भात काही भूमिका असणार? नाही, निश्चित भाई जरंगे पाटलांना या बाबतीमध्ये त्यांनी फार ताठर भूमिका घेणं आणि विनाकारण त्याच्यात न्यायालयाचं अवमान होणं आहे ते आता सरकारच्या पद्धतीने सकारात्मक पाऊल उचलतंय त्याला कुठेतरी मग सेटबॅक बसणं हे आरक्षणाच्या दृष्टीने योग्य होणार नाही. मी त्यांना स्वतः त्या पद्धतीची मी त्यांना भेटून विनंती करणार नाही. संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी संजय शिरसाटेचं पालकमंत्र्यांचं कार्यक्रम त्या ठिकाणी आता निवेदन स्वीकारतात. आता प्रश्न असा उपस्थित केला जातो की शासकीय ठिकाणी यापूर्वी देखील मुंबईत असले एकदा कार्यालयावर टीका झाली होती कार्यक्रम नाही. पालकमंत्री कार्यालय सुरू करण्यामध्ये काहीच नाही. आता खरं म्हणजे आपण जर मला विचारलं तर पालकमंत्री कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यामध्ये काहीच वावडा नाही. त्या लोकप्रतिनिधी आहे, आपण लोकशाहीमध्ये काम करतोय, लोकांच्या अपेक्षा आहेत. त्यातून जिल्हा प्रशासनामधून समन्वय राहिला पालकमंत्र्यांचा आणि कार्यालयात थेट तर उलट लोकांच्या कामाला गती मिळेल. अनेक खाती असे आहेत की त्यांना निधी मिळत नाही म्हणून त्या मंत्र्यांची किंवा त्या खात्यातल्या अधिकाऱ्यांची सुद्धा ओरड सुरू आहे. म्हणजे संजय शिरसाट सामाजिक न्याय खात्याला निधी मिळत नाही असं सांगितलं. रोजगार योजना खात्या त्यांची जी बिल आहेत 1 वर्षापासून अधिक काळ झाली पेंडिंग आहे किंवा इतर खात्यांची सुद्धा हीच अडचण झाली निधीची कमतरता. नाही, असं आहे की आता बजेट आता झालंय. आता पुरवणी मागण्या जुलैमध्ये होतील. आता जे मागच्या सरकारचं दायित्व जे होतं लाडक्या बहिणीचं ती आता योजना पण व्यवस्थित सुरू आहे. अशा बाकीच्या कमिटमेंट आहेत सरकारच्या पण निधी उपलब्ध होत नाही असं नाही. थोडं बॅलन्सिंग ऑफ द बजेट करताना थोडा पुढे मागे होत असेल. परंतु मी मागे एकदा म्हटलं होतं की मंत्र्यांनी सुद्धा त्या संदर्भात जाहीर वक्तव्य करणं काही उचित नाहीये, चुकीचं आहे. आज तुम्ही बैठक घेताय मराठवाड्यामध्ये पाणी प्रश्न त्यासाठी काही दिला समजून काही निर्णय घेताय? नाही, आता काय की म्हणजे मागच्या काही 2-3 वर्ष जर आपण आकडेवारी पाहिली की जायकवाडीमध्ये 5% सुद्धा पाणी नसायचं. आज 30 टीएमसी पाणी. आज धरणाची परिस्थिती सगळ्यात चांगली आहे आणि ते करत असताना अन्य बाकीच्या उपाययोजना आम्ही जे करतोय आता जायकवाडीच्या कालव्यांचं लाईनिंग करणं 50% वॉटर लॉस आहे. धरणामधून पाणी जे वाहतंय विशेष करून आता डाव्या कालव्याचं काम ते सुरू आहे पण उजव्या कालव्याला ती स्थिती आहे. परत धरणातून गाळ काढण्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही घेतोय आणि मराठवाड्यातले जे जे प्रकल्प आहे त्याला आता जो पुढे आमचा जो टप्पा 1 टप्पा 2 असे 2 भाग केलेत आम्ही निधी उपलब्धतेनुसार. आता नाबार्डने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचं मान्य
मान्य केल्यामुळे जे प्रलंबित प्रकरण जे प्रकल्प आहेत 2 वर्षात पूर्ण होणार आहे, 3 वर्षात पूर्ण होणार आहे, निधीमुळे ते 10 वर्ष लागले असतील, आम्ही आता वेळेत पूर्ण करतो. भारत पाकिस्तानकडे युद्ध सुरू आहे. क्षेत्र बलुचिस्तान स्वतःला आव्हान केले त्या बलुचिस्तानच्या मराठीत त्यांनी पाकिस्तानचे त्या ठिकाणी आक्रमण सुरू आहे. हे आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे काही पडसाद उमटतील मग आपण निधीचं जे आहे तर अनेक योजनांना निधी द्यावा, रोजगार हमीचे पैसे पडत नाहीये, बऱ्याच गोष्टी आहेत. सरकारमध्ये अजून यावेळेस आर्थिक पूर्तता मान्य करतात. कसं आहे, लाडकी बहीण तुमच्यासाठी गेम चेंजर मात्र हीच लाडकी बहीण आता इतकी खर्च निर्माण करते की सगळ्या खात्याचे पैसे फक्त काही रुग्णासाठी जातात. नाही, असं काही नाहीये बरं का. आता तू म्हणा मग अशी बॅलन्सिंग ऑफ द बजेटचा जो मुद्दा आहे त्याला काही निधी आता उपलब्ध झाला आहे, काही निधी आता जूनच्या पुराणी बजेटमध्ये पुराणी मागण्या येतील त्यामध्ये उपलब्ध होईल. एखाद 2 महिने निधी उपलब्ध होणं उशीर होईल, पण निधी उपलब्ध नाहीये, होत नाही असं म्हणणं काही चुकीचं आहे. म्हणजे असं खर्चातही मोठी कपात केली आहे. खरंच निधी उपलब्ध होती की फक्त हे आता असंतोष शमवायचे कारण नाही, मला वाटत नाही की असंतोष काय असं पुढे असंतोष नाही, सगळीकडे समाधान आहे. पालकमंत्र्यांनी असंतोष व्यक्त केला. पण त्याचं मत गैरसमज बंद करून त्या म्हणाले, हा पैसे नसतील तर खातं बंद करून त्या म्हणाले. मला वाटतं शिरसाट साहेब नव्याने मंत्री झालेत ना, थोडं त्यांनी या सगळ्या एकदम प्रक्रिया समजून घेतली पाहिजे असं म्हणतो. थँक्यू. सिंधु नदी वाले जो मामला है उसको पाकिस्तान ने अपनी पानी तैयार से दोबारा छोड़ा जाए, वरना पानी की अच्छा, केंद्रीय जल मंत्री जो है CR पाटिल जी ने उन्होंने स्पष्ट रूप में जो कहा है, और भारत सरकार की नीति भी उसमें स्पष्ट है कि अपना पानी का अधिकार अपना ही रहेगा. आतंकवादी को बढ़ावा जो देश दे रहा है उसकी जगह भारत सरकार की मदद नहीं करेगी. हमारा पानी और किसी को देने का प्रश्न ही नहीं. जिस तरह से बीजेपी की रैली हुई, उसी तरह से अब कांग्रेस 25 से 30 जो बड़े शहर है वहां पर जाएंगी, रैली की काफी मांग की. कांग्रेस की रैली के लिए लोग हैं क्या? नहीं, नेता छोड़ के कांग्रेस में है नहीं कोई कार्यकर्ता रैली करने के लिए. ठीक है, हर एक पार्टी का एक सोच होती है, तो उसके अगर पश्चात वो रैली निकालना चाहते तो उसका कोई रोक नहीं सकता. भाजपा की जो तिरंगा रैली को जो लोगों में उत्साह दिखाई दे रहा है, मेरे ख्याल से ये नहीं, कांग्रेस को मजबूर है अभी कुछ तो दिखाने का. उनको अगर दिखाना कुछ तो दिखाना पड़ेगा ना. नेशनल पार्टी है तो नेचुरली वो नेशनल पार्टी का स्टेटस रखने के लिए तो कुछ न कुछ करना पड़ेगा उसको. ऑपरेशन के पास से कांग्रेस बीजेपी पर निशाना साधा. ऐसा कि युद्ध भूमि में जो निर्णय करने की आवश्यकता है, अपने देश के जो विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री जो है आदरणीय मोदी जी ने जो उसमें जो साहस दिखाया है, देश का नेतृत्व जो लीडिंग फ्रॉम द फ्रंट अपन जो कहते हैं, बड़े सब में एक बड़ा एक नया आत्मविश्वास जगाने का काम उन्होंने किया है. पूरा भारतवर्ष उनके पीछे मजबूत के साथ खड़ा है, मोदी के साथ खड़ा है. यानी कोई उसमें अगर आपत्ति किसी राजकीय पार्टी को हो तो उनके मैं समझता हूँ कि दैट इज देयर मेंटल डिसेबिलिटी. मैं समझता हूँ पार्टी